हेवी फायटर विरुद्ध सुदीक्षा मोटर्स या दोन संघाच्या दरम्यान पहा दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्ये विजय झाले होते। विगवली संघाचा विचार केला तर वारक संघाला पराभूत करून आज इथे पोहोचले ते। त्याही पलीकडे सुदीक्षा संघाचा विचार केला तर देवान शिलेवन या संघाला त्याने पराभूत केलं होतं। नक्कीच एक चांगली मॅच झाली होती सुदीक्षा संघाचा या टीमसाठी, सुदीक्षा मोटर्स या टीमसाठी। सुदीक्षा मोटर्स या संघाकडून सलामीची जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये संकेत अर्बन आणि त्यांच्या समवेत तुषार जाधव, तर गोलंदाजी मार्कवर प्रशांत बेंडखोडे उर्फ भाऊ। ज्याने शेवटची षटक हाताळलं होतं चॅलेंजर्स 11 संघाकडून या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्याला विनंती असेल आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। तर मैदानाच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव धावपालकावर जोडली गेली, धावेचा श्री गणेश झालाय। बॅटिंग मध्ये असताना टीम सुदीक्षा मोटर संघाचा स्ट्रायकिंगला पाहता आपण तुषार जाधव, ज्यानं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं होतं। तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या आणि त्याच धावा शेवटच्या क्षणी 1 चेंडू आणि 2 धावा आल्या होत्या। निर्धाव चेंडू टाकला होता गोलंदाजाने, सामना हा जिंकला होता, परंतु यावेळेस फलंदाजी करत असताना तुषारला माघारी पाडता लागते। गोल्डन डकचा शिकार होते तुषार। बॅक टू द पॅव्हेलियन डीजे। येस, थँक्यू। आपण मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने खऱ्या अर्थाने फक्त 53 धावा डिपेंड करत होता आणि षटक क्रमांक दुसरा हाताळताना त्याने केवळ आणि केवळ फक्त 1 धाव खर्च केली, तो प्रणित ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच। फ्रेंडला आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या मान्यवरांच्या शुभ हाताने त्याला प्लेअर ऑफ द मॅच इथे आपण किताब देऊन सन्मानित करणार आहोत। श्रीरामजी कलमकर यांच्या शुभ हाताने आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड देऊन प्रणित यांना इथे आपण सन्मानित करूयात। ओव्हर टू कॉमबॉक्स। थँक्यू संजय सर। तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने। पहिला धक्का लागला बॅटिंग रचना टीम सुदीक्षा मोटर्स या संघाला। पुन्हा एकदा या दुसऱ्या मॅच मध्ये थोडीशी काहीशी चांगली कामगिरी करताना आली नाहीये फलंदाज तुषार यांना माघारी पडतोय। त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय। यावेळेस पहा चेंडू पाडल्यानंतर अतिशय वेग आणि वेगाने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॅटर पाहता आपण निकेश यांना। चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रशांत उर्फ भाऊ याच्या माध्यमातून। यावेळेस पहा पुन्हा एकदा लॉंग ऑफला चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार। मात्र निकेशने हल्ला चढवलाय गोलंदाज प्रशांत याच्यावरती। या चौकारच्या सहाय्याने धावसंख्येवर भर पडली, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 5 या आकड्यावरती। या पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला, 5 धावा खर्च केला आणि त्याही पाहायला गेला तर तुषार सारखा एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय। गोलंदाजाचं नाव आहे प्रशांत उर्फ भाऊ। नक्कीच माणगाव प्रीमियर लीग असेल, दक्षिण रायगड प्रीमियर लीग असेल, त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर पनवेल सारख्या मोठ्या ठिकाणी त्यांना आपलं नाव आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गाजवलंय। परंतु यावेळेस पहा इथं आक्रमण केलंय, या चेंडूवरती अजून एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय।
ज्यावेळी तुषार बाद झाले त्यानंतर मात्र कुठेही कमतरता यांची जाणीव इथे दाखवून दिली नाहीये. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. कशा पद्धतीने कमबॅक केलाय ए जॉईंट टेकन. दुसरा धक्का बॅटिंग बसणार टीम सुदीक्षा मोटर संघाला. पण लगेचच रेडी व्हायचं आणि कोणती टीम मिटिंग घ्यायची नाही. यानंतर सुद्धा आपल्याला अजून एक मॅच खेळायची आहे याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 11 धावा. नक्कीच दोन मोठे फटके सुद्धा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाले. त्याही पलीकडे पाहायला गेला तर 2 विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला फायटर्स आपल्याला विनंती असेल या दरम्यान कोणतीही जास्त टीम मिटिंग घ्यायची नाहीये. थोडं सहकार्य करायचं आम्हाला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. पहिल्यांदा एंड करून दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज मार्कवर. गोलंदाजाचं नाव आहे आर्यन शिर्के. वारक गावाला बिलॉंग करणारा खेळाडू दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं गेलं होतं प्रशांतच्या माध्यमातून 11 धावा. त्यानंतर ते दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. स्ट्रायकिंगला पाहता आपण संकेत याला पहिला चेंडू हा प्रकार त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. दणदणीत खणखणीत षटकार. कशा पद्धतीने केले ते षटकार मारून संकेत अर्बन मॅन फ्रॉम राजवली संघाचा सरसेनापती कर्णधार स्ट्रायकिंग यांना पण पाहत आहे. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पहा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय. धाव पद्धतीचा चेंडू पहा. जर फलंदाजाचा विचार केला तर स्विच इट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता परंतु अचानक ऐन क्षणाला आपलं मन बदललं आणि बॅटचा मात्र कोणताही संपर्क यावेळेस झाला नाहीये आणि त्या दरम्यान हा डॉट बॉल येताना पाहायला आपल्याला. गोलंदाज आर्यन यावेळेस पहा प्रथम गोलंदाजी खोला टाकलेला चेंडू आणि यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये रनआउट स्वरूपात फलंदाज संकेतला माघारी परतावं लागतंय. शैलेशजी पाखोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट सोडली होती पण ती यावेळेस मात्र संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. आपलं योगदान इथे दाखवावं लागेल. इथून पुढे आपल्याला जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर
17 धावा धावपळकर पाहायला मिळते आपल्याला. अद्याप पाहायला गेला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज आर्यनच्या माध्यमातून अजूनही या दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला पता आपण शैलेश यांना. यावेळेस पुन्हा एकदा खोला टाकलेला चेंडू, बॅटची कडा लागले. कोणतंही धाव घेण्याचा धाडस मानस यावेळेस मात्र केला जात नाहीये आणि त्या दरम्यान हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल कमबॅक केलाय गोलंदाज आर्यन यांना. जरी पहिल्या चेंडू संकेतनं मोठा फटका खेळला असला, षटकार मारला होता, परंतु त्यानंतर 3 चेंडूमध्ये एकही धाव मात्र या गोलंदाजाला खर्च केली नाही. आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर संकेत सारख्या एका मोठ्या आणि महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. त्या दरम्यान पुन्हा एकदा समोरच्या रिझन मध्ये खेळले होते क्षेत्ररक्षक, त्यावेळेस प्रोटेक्शन होतं तिथे आणि एक सिंगल धाव. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा खर्च केला त्या म्हणजे 7. धावसंख्या आपल्याला धावपळकर पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा. यावेळेस पहा अप्रतिम चेंडू, वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला. थेट षटकाचा विसावा घेतलाय. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाखेर 18 धावा धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 ला इथे सहज होईल. ए फेटेस आपला सुद्धा विनंती असेल, आपण सहकार्य करायचं आहे. कोणती टीम मिटिंग यानंतर घ्यायची नाहीये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बदल. 30 षटक हाताळण्यासाठी आलोय. कोशिमले गावचा सितारा निखिल बक्कम, षटकातला पहिला बॉल. यावेळेस बॅटची काढा लागली. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून लॉस्ट ऑफला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. आणि त्या दरम्यान बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आल्या. या 2 धावांनी धावफलक पुढे ते 20 आकड्यावरती. 4 षटकांची असणारी मॅच, 30 षटक चालू आहे. अजूनही पाहायला गेला तर 11 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. कितपत धावा जमवली जातील, मोठे फटके येतील का शैलेश यांच्या बॅटमधून? स्वतः संघ मालक आपल्याला फलंदाजी करताना इथे पाहायला मिळतील. यावेळेस लोअर फुलटॉस होता, समोरच्या रिझन मध्ये खेळायचा होता. बॅटची इनसाइड एज लागली आहे. गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सुशांत आले चेंडूवरती आणि त्या दरम्यान एक धाव सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. नक्कीच पाहायला गेलं तर एकेरी 2 धावा इथे धावपळकर ऍड केल्या जाते. त्याचा नक्कीच कुठेतरी प्रेशर दबाव नसणार आहे गोलंदाजी करण्यासाठी मिळते. यावेळेस आपल्याला चांगली फलंदाजी करायची असेल तर मोठे फटके यावेळेस घ्यावे लागतील. त्याचाच प्रयत्न सातत्याने केला जात आहे, परंतु अयशस्वी ठरतोय. यावेळेस सुद्धा एक निर्धाव चेंडू, अतिशय वेगाने फेकलेला चेंडू निखिल बक्कम यांच्या माध्यमातून. या षटकातला पहिला निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या झाली ती 20 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षक अंकित आले चेंडू खाली, कोणतीही चुकी करत नाहीत. आणि अजून एक महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला डीजे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निखिलच्या माध्यमातून. अचूक टप्पा, लाईन लेन, अचूक मारा केला जातोय. मेरिटवरती गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केले आणि त्या पलीकडे पाहायला गेला तर एका फलंदाजाला माघारी पाठवलंय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर घेऊन येताना पाहायला मिळते आपल्याला स्ट्रायकिंगला ऋषभ हे फलंदाज. षटकातला पुढचा बॉल.
यावेळेस खोलात टाकला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली आपल्याला. आणि या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल धावफलक जोडली गेली. नक्कीच जर विचार केला तर दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूत एक मोठा फटका आला होता, परंतु तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक झालाय. मग गोलंदाज आर्यन असतील किंवा त्यांच्या समेत आता निखिल गोलंदाज असतील. धावसंख्या कुठेतरी स्थिरावलेली 22 आकड्यावरती, 22 ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग करत असताना टीम सुदीक्षा मोटर्स या संघाची. यावेळेस पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलंय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आले. यावेळेस वेगाने आल्याने काय घडलंय तर दुहेरीचा प्रयत्न केला होता, परंतु समोरून कोणती साथ मिळाली आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना. अंतिम षटक या पहिल्या इनिंगच्या पूर्वार्धामध्ये गोलंदाज सुशांत भक्कम, कोशिंबे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. नक्कीच याआधी सुद्धा निखिल भक्कम आले होते, त्यानंतर सुशांत भक्कम आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंगला अजूनही आपल्याला संघ मालक शैलेश पाखुर्डे ऑन स्ट्राईक. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर काटा बदलला आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. फलंदाज शैलेशला बीट करणारा हा चेंडू होता. ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दिला होता आर्यन, त्याच पद्धतीने निखिल आणि आता यावेळी सुशांत गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस हा प्रकार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू बराच काळ हायर असेल. 3 क्षेत्ररक्षक आले होते चेंडू खाली आणि त्या दरम्यान 2 धावा इथे बघता पूर्ण झाल्या. 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. या दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसरी जाऊन पोहोचेल ते 24 आकड्यावरती. 24 ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग टीम सुदीक्षा मोटर संघ. यानंतर होणारी मॅच क्रमांक 2 असेल या दुसऱ्या फेरीतली तनिष्का 11 बामनेली विरुद्ध श्रुतिक 11. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे काय घडतंय तर अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. संघ मालक शैलेश बॅक टू द पॅव्हेलियन. तनिष्का 11 बामनेली आणि श्रुतिक 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण या षटक संपल्यानंतर लगेचच नाणेफेकसाठी यायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर येत सुशांत भक्कम, एक अष्टपैलू खेळाडू. मागच्या पहिल्या मॅच मध्ये याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला होता. फलंदाजी करत असताना अतिशय चांगली फलंदाजी केली होती. तेच सुशांत आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस सुद्धा एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. क्षेत्ररक्षक होते चेंडू खाली आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान एक सिंगल धावफलकावर जोडली गेली आहे. या एकेरी धावेनं 25 धावा, 24 स्कोर कार्ड. तर स्ट्रायकिंग एंडला पण पाहता न्यू बॅटर राहुल याला. यावेळेस पहा चांगला फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फलटूमध्ये पाहायला मिळालं. नक्कीच त्याचा फायदा होईल का.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान बघता बघता 2 धावा इथे धावपलकर ऍड केल्या गेलेत. 27 धावा. अजूनही जरी या षटकाचा विचार केला तर एक शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच चांगल्या प्रकारचं हाताळलंय हे षटक. अद्याप पाहायला गेला तर 5 धावा खर्च केल्यात आणि त्या पलीकडे पाहायला गेला तर एक विकेट सुद्धा घेतली. शैलेशांना बाद करण्यात यश आलं. गोलंदाजाचं नाव आहे सुशांत बक्कम. षटकातला अंतिम आणि शेवटचा चेंडू असेल. स्ट्रायकिंग यांना पण पाहत आहे राहुल यांना. यावेळेस बॅटची इनसाइड एज लागली आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. यस, इट इज विकेट. रनआउट स्वरूपात अजून एका फलंदाजाला माघारी पडता येते. चौथं षटक संपतंय. चौथ्या षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 27 धावा आणि विजयासाठी 4 षटकांमध्ये 28 धावांची गरज असणार आहे. आणि त्याही पलीकडे मी तनिष्क इलेव्हन भामनोल आणि प्रतीक श्रुतिक इलेव्हन या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. तनिष्का इलेव्हन भामनोल आपला संघनायक लगेचच यायचं आहे नाणेफेकसाठी. चला निलेशजी वगैरे आपल्याला लगेचच यायचं आहे. इथं उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते. उपस्थित मान्यवर विवेकजी जाधव सर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक करण्यात येईल. तनिष्का इलेव्हन बामनोली विरुद्ध श्रुतिक इलेव्हन या दोन संघ दरम्यान ही मॅच क्रमांक 2 आपण दुसऱ्या फेरीतली पाहायला मिळेल. तर आपण पाहतात 6 GPL 2024 पर्व पहिले. तर या दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या मॅचच्या उत्तर दैवेच्या इनिंगकडे इथे ऐकूयात आमचे साथी समालोचक संजय शिंदे यांचा एक गोड आणि सुमधुर आवाज. थँक्यू. सूचना आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. उत्तर अर्धाचा खेळ, पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्लेचा इशारा इथे आला आणि त्यानंतर मॅचला इथे सुरुवात झाली. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती संकेत अर्बन घाऱ्या या नावाने ओळख, तो आता सज्ज होईल. दुसराही बॉल मारायचा होता, कुठे बॉल गेला कुठे. रिसेट 4 4 4 4 चौकार. सध्याच्या या क्रिकेटमध्ये रिझल्ट फार महत्वाचा आहे. 2003 ला देखील राहुल शेठ आपण ऐकलं होतं हा डायलॉग. च्या वेळेला महेंद्रसिंग धोनीच्या बद्दल सिलेक्शन बद्दल चालू होतं तेव्हा ते सिलेक्टर म्हटलं होतं पुअर टेक्निकचे रिझल्ट आहे तो
टीम में सिलेक्शन करना जरूरी आहे आणि तेव्हा दोन्ही MS धोनी यांचं सिलेक्शन झालं होतं. पुअर टेक्निक जर रिझल्ट येत असेल तरी सुद्धा ते टीमच्या फायद्यासाठी असलं तरी ते फार चांगलं ठरतं. टीमची धावसंख्या धाबळगावते पाहून मिळते 5 आकड्यावरती टीमची धावसंख्या पाठलाग करायचा आहे तो म्हणजे आता 28 धावांचा मॅग्नेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतो. पहिलं षटक संकेत अर्बन आपल्यासाठी आलाय संघाचा संघनायक, परंतु प्रारंभीची जोडी अंकित आणि त्याचबरोबर बॅटर आपण पाहतो. या वेळेला बॅटची कडा घेतली आहे. मिस जजमेंट आपल्याला दोन खेळाडूंच्या वतीने दोन्ही खेळाडू एका एंड वरती आढळले होते तरी सुद्धा बॉल पहा नशीब इतके खराब असताना जयेश भोसले सर सारखे म्हणत असतात जरी तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसलात ना तरी तुम्हाला तिथे येऊन कुत्रा सावेल. त्या पद्धतीची घटना मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. धक्का क्रमांक पहिला बाद. डायरेक्ट हिट आपल्याला कुठे नॉन स्ट्राईक एंडला इथे होताना बाण मिळाला आणि अंकित सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. धक्का क्रमांक पहिला इनॅट नंबर 3 वरती कौशिंबे गावाचा बाहुबली आपल्याला पाहायला मिळतो. सुशांत बक्कम नॉन स्ट्राईक एंडला आला त्याची साथ देताना आपल्याला ऋषी आघाडीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. ऋषीची एक आगळी वेगळी टेक्निक आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळी तो बराचसा सफल होते आणि ऑन साइडला खेळण्याचा सातत्याने प्रयत्न आणि त्याच कारणाने जेव्हा पहिला बॉल उशीर गेला तर बॅटच्या खालच्या बाजूला बॉल जायला लागल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने गेलेला आणि 4 धावा सुद्धा इथे प्राप्त झाल्या होत्या. परंतु महत्वाची बाब म्हणजे डॉट बॉलला हाफ ट्रॅकर होता. या वेळेला बॅकवर्ड बाउंडच्या दिशेने बॉल पाठीमागच्या दिशेने राहुल राऊत आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं बघता बघता इथे संपुष्टात येईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या धबकवरती 6 या कडेवरती पाहायला मिळते. येणाऱ्या उर्वरित 18 बॉल सगळे बाकी आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये काय घडलं ज्या वेळेला 10च्या सर्जरी बनवायची होती तेव्हा सुद्धा ती मॅच डिपेंड गेली होती. चला विनंती असणारी टीम मीटिंग नकोया आपल्याला अजून एक मॅच इथे खेळायची आहे. चला टीमचा कर्णधार संकेत अर्बन त्याचबरोबर संगमलक शैलेश पकोडे आपण लगेचच शतक सजवून द्यायचं. जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आपले पाय आहेत ते आपण आतमध्ये घ्यायची ती विनंती असणार आयोजकांची. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बाउंड्री लाईनच्या थोडंसं मागे बसा जेणेकरून खेळाडूला त्यांचं 100% देणं इथे दिलं जाईल. जर तुम्ही आतमध्ये असाल तर कुठेतरी खेळाडूला दुखापत होऊ शकते याची देखील आपण काळजी घ्यायची आणि थोडंसं मागे बसायचं. पहा पूर्ण ग्रीनरी आपल्याला या लहान सुरवच्या मैदानामध्ये पाहायला मिळतं. चांगलं सुसज्ज असं मैदान आणि त्याचबरोबर आजूबाजूला डोंगर झाडे आणि त्यामध्ये चाललेले या टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेस अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. अडवा बॅटने क्रॉस लाईन खेळला अलॉंग द कार्पेट. या बॉल वरती सिंगल आली आहे. 18 मध्ये 22 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉल वरती ही सिंगल आली आहे. आता 17 मध्ये 21 ची गरज आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी राहुल राऊत करमजी गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक गोलंदाज. हाफ ट्रॅकर सुशांत होते च्या वेळेला समोरच्या दिशेने केलेला फटका लॉंग ऑफला हा बॉल ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स. रोहन तिथे होते आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना बाळ मिळाली. सिंगलने आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता इथे सुरुवात झाली आहे. सिंगल डबलने रणनीती काहीतरी आखली आहे. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच कशा पद्धतीने जाईल तेही पाहावं लागणार आहे. खोलवर टप्पाचा बॉल वेगानं हाताळला गेला होता आणि त्याच वेळेला पाठ बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा येताना पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये राहुलने अद्यापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत. या वेळेला अजूनही या मॅच मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. खोलवर टप्पाचा बॉल अक्षरशः खोदून काढला. खेळाडू कोणताही नाहीये.
तरी सुद्धा वा काय चांगल्या पद्धतीने तिथे बॉलला अडवलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आपल्याला इथे त्यांना पाहायला मिळाला. थोडीशी आउटफील्ड खराब होती, एकच सिंगल आली आहे मैदानाच्या आतमध्ये. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्या कारणाने बॉल तिथे अडला गेला आणि जिथे असं वाटलं होतं चौकार जाईल तिथे फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या या सिंगलच्या मध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या आकड्यावरती आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील 7वी मॅच आपण अनुभवतोय. नेक्स्ट बॉल हाताळण्यासाठी सज्ज होईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस वेदल आपल्याला टीम कॅप्टन संकेत आपल्याला इथे करताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता, ज्या वेळेला स्विच हिट खेळायचं होतं. स्विच हिट खेळायच्या नादामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. एक डॉट बॉल आता कुठेतरी या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारं आपल्याला पाहायला मिळेल. राहुलने अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 5 बॉल मध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा बॉल याही वेळेला पुढे आले, मॅचची एज घेतली आहे. 100% एफर्ट, कमिटमेंट, ड्रायव्हिंग कॅच पाहायला मिळाली. संकेत अर्बन गाड्याने टिपलाय झेल. सुशांत बकमला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक अद्यापचा 2रा बाद. पाहायला मिळाला. अगदी पुढ्यात बॉल होता, समोरचा बॉल समोर डाईव्ह लगावली आणि त्याच्यानंतर ती पकडलेली एक चांगल्या दर्जाची आउटस्टँडिंग कॅच. बारा बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल 28 ची गरज होती. मॅच आता आली आहे कुठे. 12 बॉल 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. 2 निर्णायक षटक चांगल्या पद्धतीने हाताळल्या. संकेतने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. त्याच्यानंतर मग संकेतने 6 धावा खर्च केल्या. राहुल आले, राहुलने केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला या धावांचा डिपेंड करत असताना इथे अद्यापपर्यंत जिवंत ठेवलंय. 12 बॉल 19 ची गरज. चला लगेच मॅचला सुरुवात करून घ्या. 3रा निर्णायक षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा गोलंदाज मंगवली गावाला बिलॉंग करणारा निकेश पाकुडे आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. 12 मध्ये त्याला 19 धावा इथे वाचवायच्या आहेत आणि न्यू बॅटर प्रशांत बेंडगळे आपल्याला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल. त्याची साथ देण्यासाठी आपल्याला ऋषी जो आघाडीला आलाय ना तो अजूनही खेळपट्टीवरती आहे. 12 मध्ये 19 ची गरज. मॅचला करूयात पुन्हा एकदा सुरुवात. पहिला बॉल असणार आहे या मॅच मधील. 19 ची गरज असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॉल हातामध्ये 20वा घेतलाय. असं वाटलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, तसं काहीच घडलं नाहीये. टिपला झेल, संपला खेळ. धक्का क्रमांक अद्यापचा 3रा मैदानाच्या बाहेर.
आपल्याला येताना वाळ मिळाली. 11 बॉल 19 ची गरज आहे या मॅच मध्ये. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. शुभम आले, सफल झाले. काय घडलंय? यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. OUT फर्निचर डिस्ट्रॉय. सन्माननीय राकेशजी वडवळ साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आपण 6GBL च्या वतीने करूयात हार्दिक सहर्ष असं स्वागत. परंतु मॅच फार इम्पॉर्टंट आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल 19 ची गरज आहे. पहिल्या 2 बॉल वरती निकेशने 2 विकेट घेतली आहेत आणि आता हॅट्रिक वरती तो इथे असणार आहे. पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, त्याच्यानंतरची दुसरी हॅट्रिक आता मैदानाच्या आतमध्ये. निकेश इथे घेईल का तेही पाहावं लागणार आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. निखिल पण पाहतोय आणि निकेश ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल आणि पंचांकडे सर्व 11च्या 11 खेळाडू अगदी अपील करत होते, परंतु पंचांवरती कोणताही दबाव आला नाहीये. जेपी पॅनल नामांकित पंच, संपूर्ण भारतभर जेपी पॅनलचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. योग्य डिसिजन, अचूक निर्णय ही त्यांची ओळख आणि तेच सैसच गाईचं आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळालं. तिन्ही पंचांनी चांगली दर्जाची कामगिरी केली आहे, परंतु महत्वाचा क्षण म्हणजे डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, एकही धाव अजूनपर्यंत खर्च केली नाहीये. वेळेला सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. ज्या वेळेला त्या खेळाडूला माहिती होतं माझा कॅप्टन नॉन स्ट्राईक एंडला, त्याला कुठेतरी स्ट्राईक वर आणणं फार गरजेचं आहे आणि तेच केलं. एक सिंगल आली, संघाच्या धावसंख्येला 10 या आकड्यावरती आणि आता 18 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी आहे. 8 बॉल 18 ची गरज. 24 मध्ये 28 बनवायच्या होत्या आणि आता 8 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल आपण पाहतो ऑन अ ट्रॅक. आक्रमण करायचं होतं याही वेळेला, तोही बॉल आपल्याला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अजून एक बॉल आपल्याला इथे पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे आता 7 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. पहिला 2 बॉल वरती 2 विकेट, त्याच्यानंतर एक डॉट बॉल, मग एक सिंगल आली, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आणि आता शेवटच्या बॉलचा खेळ इथे बाकी आहे. 7 बॉल 18 ची गरज. मॅच मधील निर्णायक बॉल आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला संघाचा संघनायक प्रशांत बेलकडे आपल्याला पाहायला मिळतोय. चमत्कार करावा लागेल. याही वेळेला खोलवा टप्प्याचा बॉल होता, त्याही वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तोही मिस आपल्याला पाहायला मिळाला आणि लेग बायच्या सोबत एक सिंगल आली आहे. प्रशांत आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला येताना पाहायला मिळेल. 6 बॉल जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. 6GPL 2024 एडिशन पहिलं आणि दिवस क्रमांक पहिला, मॅच क्रमांक 7वी मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. उत्तरार्धाचा खेळ. 6 बॉल 17 ची गरज. आणि आता जमेची बाब म्हणजे टीम सुदीक्षा मोटर्स मानगाव या संघासाठी कॉमेंट्री बॉक्स एंड करून त्यांना हे शेवटचं षटक हाताळायचं आहे. विन डायरेक्शनचा ऍडव्हान्टेज त्यांना मिळणार आहे. त्या पद्धतीने आता कशा पद्धतीने बॅटिंग होईल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असे पराक्रम आपल्याला सातत्याने बराच वेळ होताना पाहायला मिळाले. आजही होईल का तेही पाहायचं. चला थोडीशी घाई करायची. टीम सुदीक्षा मोटर्स मानगाव आपल्याला सातत्याने आयोजन कमिटीच्या सूचना येतात. आपण लगेचच घाई करा आणि मॅचला खऱ्या अर्थाने सुरुवात करा. 6 बॉल 17 ची गरज. निर्णायक अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज
तिलोरी गावाला बिलॉंग करणारा एक यंगस्टर गोलंदाज ज्याच्याकडे बरेच टॅलेंट आहे तो रोहन बेंदुगडे बाउंड ट्रॅक वरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. समोर प्रशांत बेंडगले आपण पाहतोय. चला विनंती असणार आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आपण मॅचला सुरुवात करा. बराचसा वेळ आपण खर्च करताय. 6 बॉल 17ची गरज. पहिला बॉल वरती आक्रमण करायचं होतं. जजमेंट चांगली. कॅच पकडली गेली. कॅच कंप्लीट गेलेली. संघाच्या संघ नायकाला मैदानाच्या बाहेर पाठवला. धक्का क्रम वाटलं असेल टार्गेट आता बरंच होतं त्या कारणाने 6 बॉल 17 वरती ही मॅच आली आहे. तसं काहीच नाहीये. 24 बॉल मध्ये 28 बनवायच्या होत्या आणि आता 6 मध्ये 17 मध्ये असताना पहिल्या बॉल वरती विकेट आली. आता 5 बॉल जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर पण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. मनोज आपण पाहतोय न्यू बॅटर. पहिला बॉल आल्याला पाठीमागच्या दिशेने. वा चांगले एफर्ट्स दाखवले शैलेश पाकुडे. संघाचे संघमालक स्वतः आहेत आणि त्यांनी तो बॉल पाठीमागच्या दिशेने जाताना अडवला गेला आणि एक सिंगल फक्त मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते. आता उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज मॅच मध्ये आपण पाहतोय. 4 बॉल 16ची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती चौकार. इथून पुढे आता कशा पद्धतीने येईल तेही आपल्याला पाहायचं. खोलवर टप्पाचा. यू मिस विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल विकेट बदल. बॉल 15. काय बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पहिल्या षटकापासून सुरुवात झाली ना ती कुठे थांबे ना. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 2 धावा. त्याचबरोबर 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या आणि चौथं षटक देखील रोहन त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून एक चांगल्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे आणि अशा पद्धतीने टीम सुदीक्षा मोटर्स मानगाव हा संघ विजयी होताना पाहायला मिळतोय. म्हणजे निश्चितच ऑलमोस्ट क्वालिफाय टॉप 6 मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय. मी लक्ष वेधतो टीम तनिष्क एलन बामनोली. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. डीजे